हॅलो हाय नमस्कार गुड मॉर्निंग. मी आधीच सांगते व्हिडिओला अजिबात स्किप करू नका आणि प्लीज व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा आणि छान छान अशी कमेंट करा. तुम्ही ना व्हिडिओ लाईक आणि कमेंट करायला खूप 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 कंजूसपणा करता. त्याच्यामुळं काय होतं, आम्हाला काहीच करायची इच्छा होत नाही, कारण एवढी मेहनत करून काहीच उपयोग होत नाही असं मला वाटतं. तर प्लीज तुम्ही व्हिडिओला ना लाईक तरी करा. खोटं तरी का असेना, खोट्या मनाने का असेना, पण तुम्ही व्हिडिओला लाईक करा. आणि तुम्हाला कमेंट करायची नसेल तरी जबरदस्ती तुम्ही कमेंट करा. ह्याच्याने काय होतं, आम्हाला पण व्हिडिओ बनवायला बरं वाटतं. एवढी मेहनत आम्ही करतो, त्याचा काही उपयोग होत नाही. आणि म्हणजे असं वाटतं ना की नको आता व्हिडिओ बनवायला. असं वाटतं रोज उठून व्हिडिओ बनवायचं आणि आपण पोस्ट करायची आणि लोकांनी आपल्याला त्याची काहीसुद्धा प्रतिक्रिया दाखवायचीच नाही, तर मग कसं चालेल. आमची मेहनत फुकट पाण्यात जाते. कसल्या घाणेरड्या व्हिडिओला लोक कमेंट करतात आणि त्याला बघतातसुद्धा आणि लाईकसुद्धा करतात. आम्ही तरी घरगुती सगळं दाखवतो, कसं आमचं घर असतं किंवा काय असतं, आमचं किचन वगैरे आम्हाला प्रत्येकाचं जेवण बनवण्याची पद्धत, घर ठेवण्याची पद्धत ही वेगवेगळी असते. तर आम्हालाही वाटतं की चला बाबा काहीतरी आपण करतो, मेहनत करतो आहे. ₹1 कमवलेला नाही, पण ट्रायपॉड वगैरे घ्यायला आमचे खूप पैसे त्याच्यामध्ये जातात. ते ट्रायपॉड असे असतात ना, महागातले घेतले तरी पण जास्त दिवस ते काही टिकत नाही. त्याला तरी आमचे पैसे जातात. आणि म्हणून हे मेहनत करायची, व्हिडिओ बनवायचा आणि पोस्ट करायचं, आणि तुम्ही लोकांनी त्याला लाईकसुद्धा करत नाहीत, बघतसुद्धा नाहीत आणि कमेंटसुद्धा करत नाहीत. तर असं करू नका. मोटिवेट करा, आम्हाला छान वाटेल, बरं वाटेल, व्हिडिओ बनवायची इच्छा होईल. तर चला हेच सांगायचं होतं. व्हिडिओ स्किप न करता व्हिडिओ पूर्ण बघा आणि प्लीज लाईक करा. तर गुड मॉर्निंग सर्वांना. सकाळी ना मी ते चहा ठेवला आणि मस्त असा पास्ता बनवला. सकाळचं काम सगळं झालं, देवपूजा झाली, घर झाडून वगैरे झालं, सगळं काही झालं, नाश्ता पण झाला आणि दुपारची वेळ झाली होती. आता स्वयंपाकाची तयारी करायची, म्हणून म्हणलं काय बनवायचं. तर चला म्हणलं एकच आपलं काहीतरी बनवूयात. तर पाव किलो चिकन आणलेलं, जास्त काही खात नाही, पाव किलो आणलेलं. म्हणलं चला त्याच्यामध्येच आपण थोडंसं पुलाव बनवूयात. आणि तांदूळ घेतलं 2 वाट्या आणि पाव किलो चिकन, कांदा वगैरे कापून घेतला, अद्रक लसूणची पेस्ट घेतली आणि मस्त असं त्याला मॅरिनेट करून ठेवलं चिकनला. दही टाकलं थोडंसं आणि जिरा पावडर टाकलं, थोडंसं बिर्याणी मसाला टाकला आणि त्याला अर्धा तास मॅरिनेट करून ठेवलं. आणि त्याच्यानंतर कुकरमध्ये तेल घेतलं, 2 चमचे तेल घेतलं, कांदा परतून घेतला, छान असं खडे मसालेसुद्धा टाकले त्याच्यामध्ये आणि व्यवस्थित असं करून घेतलं. आणि छान असा पुलाव झालेला. जास्त काही त्याला सजावट केली नव्हती, असंच नॉर्मल बनवला होता. तर तुम्ही बघू शकता इथे पुलाव माझा 1 नंबर तयार झालेला आहे. हे ताट मुलासाठी आहे, त्याला कोशिंबीर वगैरे काहीच आवडत नाही, तर त्याला मी तसंच वाढलं. आणि हे आहे माझं ताट. तर माझ्या ताटामध्ये पुलाव मस्त असा आणि कोशिंबीर आणि बुधवारी मी मच्छी बनवली होती, तीसुद्धा मी छान अशी गरम करून घेतली आणि माझ्यासाठी मी खायला घेतली. तर हे आहे माझं ताट. तर चला या जेवायला तुम्ही पण. पुलाव साधासुद्धा पटकन बनवला होता, तरीसुद्धा तो इतका 1 नंबर झालेला, खूप छान झालेला. तर तुम्ही पण या जेवायला, 1 नंबरच झालेला. तर तुम्ही पण नक्की करून बघा असंच. तर तुम्ही आज काय बनवलं ते मला नक्की कमेंट करून सांगा. आणि मी आता इथे जेवत आहे, तुम्ही पण जेवायला या. पुलाव मात्र 1 नंबर झालेला होता. तर सगळं काही काम झालं, किचन वगैरे साफ करून घेतलं, ते करणं खूप जरुरी आहे आपल्याला. त्याच्यानंतर मी आले माझ्या मशीनकडे. मशीनवरचा पसारा बघून असं वाटतं काहीच